नमस्कार सर्वांना. एखाद्या विषयाची परिपूर्ण तयारी होण्यासाठी त्यावर अधिकाधिक प्रश्नसंख्या आपण सोडवली पाहिजेत. तर परिसर अभ्यासाच्या सरावासाठी आपण पाहूया ही 2013मधील परिसर अभ्यासची क्वेश्चन पेपर. जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णांच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील? आणि पर्याय आहेत आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्ये. पर्याय 2 आहे दूध, शार्क लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल. पर्याय 3 डाळी, पालेभाज्या, दूध. पर्याय 4 पालेभाज्या, पिवळी पिकलेली फळे. आणि पहा आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे अर्थातच पर्याय 3 डाळी, पालेभाज्या आणि दूध. याविषयीची आपण सविस्तर माहिती पाहूयात. तर जीभ लाल होणे आणि त्वचा खरखरीत होणे हा जो विकार आहे तो ब गटातील जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो. त्यालाच आपण विटॅमिन बी कॉम्प्लेक्स सुद्धा म्हणतो ब जीवनसत्वाला. यावर उपचार म्हणून डॉक्टर डाळी, पालेभाज्या आणि दूध यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला देतात. कारण ब जीवनसत्व व इतर आवश्यक पोषक घटक भरपूर प्रमाणात त्यामध्ये असतात. डाळीमधून प्रामुख्याने प्रथिने आणि ब जीवनसत्वे भेटतात आणि पालेभाज्यातून जीवनसत्वे आणि खनिजे. दुधाला तरी पूर्ण अन्न मानले जाते ज्यामध्ये ब गटातील जीवनसत्वे व इतर काय असतात घटक असतात. त्यामुळे आपले योग्य उत्तर येणार होते पर्याय 3. पुढचा प्रश्न पाहूया. खालील पर्यायातील प्राण्यांचा सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता? पर्याय आहेत शहामृग, घरमाशी, कुत्रा, हत्ती. या ठिकाणी पहा क्रम मी लावला आहे. हत्ती 60 ते 70 वर्ष जगतो, शहामृग 30 ते 40 वर्षे, कुत्रा 10 ते 13 वर्ष आणि घरमाशी 15 ते 30 दिवस. त्यामुळे आपला पर्याय आहे योग्य. काय म्हटलेलं आहे पहा सुरुवातीपासूनचा दुसरा म्हटलं तर शहामृग पर्याय 1. पुढचा प्रश्न पाहूयात. सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात? पर्याय 1 रेशीम संवर्धन, मधमाशांच्या पोळ्यांचे संवर्धन, कीटक संवर्धन की कीटक नियंत्रण. आणि आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 4 कीटक नियंत्रण. मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने येतात? पर्याय 1 14, पर्याय 2 20, पर्याय 3 28, पर्याय 4 32. आणि आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 2 20 दात पुन्हा पडून येतात. पितळेची भांडी कोणत्या धातूंच्या मिश्रणापासून तयार करतात? पर्याय 1 जस्त व तांबे, पर्याय 2 तांबे व लोखंड, पर्याय 3 निकेल व जस्त की पर्याय 4 लोखंड व निकेल. आणि आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय 1 जस्त व तांबे. पर्याय 1 जस्त व तांबे हे आपले योग्य उत्तर होणार आहे. खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणते? सर्व जीवाणू उपद्रवी असतात, सर्वच जीवाणू उपकारक असतात, काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात, जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात. तर पहा यापैकी योग्य उत्तर येणार आहे पर्याय 3 काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. खालीलपैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे? पर्याय साप, वटवाघूळ, घार की वाळवी. आणि आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन, 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती असेल? तर अणुवस्तुमानांक म्हणजे प्रोटॉन व न्यूट्रॉनची बेरीज असते. इथं प्रोटॉन किती आहेत 13, न्यूट्रॉन किती आहेत 14, तर ह्यांची बेरीज काय येणार आहे 27. त्यामुळे आपले योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 27. पुढेचा प्रश्न पाहूयात. सौरघटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? आणि काही पॉईंट दिलेले आहेत पहा. अ ते ई अवकाशातील मानवनिर्मित उपग्रह, औषध साठवण्याचे शीत कपाट, वीज तापमापक, स्वयंपाक करणे, दुर्गम प्रदेशातील पाणी उपसणारे पंप. तर याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 काय होणार सर्व पर्याय योग्य. या सर्वच ठिकाणी वीज पुरवठा करता येईल. पुढचा प्रश्न पाहूयात.
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? 22 एप्रिल, 10 जून, 28 फेब्रुवारी की 7 एप्रिल? आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, 7 एप्रिल. पुढचा प्रश्न पाहूयात. राज्य विज्ञान शिक्षण संस्था कोठे आहे? पर्याय पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद. आणि आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, नागपूर. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात. परिसंस्थेतील भक्षय द्वितीय पोषण पातळीवर आहेत की मांसाहारी द्वितीय भक्षक आहेत? शाकाहारी सजीव हे परिसंस्थेचे सर्वोच्च पातळीवर असतात. आणि आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. पहा पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायापैकी प्रथम कोणता घटक येईल? 1 आहे स्थायू पदार्थाचा अभ्यास, 2 पदार्थांचे विशिष्ट गुणधर्म, 3 पदार्थांचे गुणधर्म की 4 पदार्थांच्या अवस्था, स्थायू, द्रव की वायू? आणि आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 3, पदार्थांचे गुणधर्म. खालीलपैकी समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था यांची अयोग्य जोडी कोणती? काय म्हटलेलं आहे बघा, अयोग्य जोडी म्हणजे आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे. पर्याय कसे आहेत पहा. राजाराम मोहन राय, ब्राह्मो समाज, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, आर्य समाज, पंडिता रमाबाई, शारदा सदन. पर्याय 4 आत्माराम पांडुरंग तरखडकर, प्रार्थना समाज. अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे आणि आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय 2, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, आर्य समाज. कारण या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना कोण द्यायला हवं होतं? दयानंद सरस्वती. पुढचा प्रश्न पाहूया. प्रतियोगिता सहकारिता हे तत्त्व जाहीर करणारे खालील पर्यायापैकी कोण? महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक की दादाभाई नौरोजी? आणि आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 3, लोकमान्य टिळक. मुरुमदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांना छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने दिली? अनुक्रमे म्हटलेलं आहे पहा. अनुक्रमे म्हणजे पहिल्या किल्ल्याला जे नाव दिलं ते प्रथम येणार आणि दुसऱ्या किल्ल्याला जे नाव दिलं ते दुसरा येणार. म्हणजे कसं होणार आहे पहा. पर्याय त्यांनी काय दिलेत? राजगड विशाळगड, विशाळगड राजगड, राजगड प्रतापगड की प्रतापगड रायगड? तर या ठिकाणी ह्याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 1. पर्याय 1 कारण मुरुमदेवच्या किल्ल्याला राजगड असे नाव देण्यात आले आणि खेळण्या किल्ल्याला विशाळगड असे नाव देण्यात आले. दुसरा पर्याय आहे विशाळगड आणि राजगड, हे पण योग्य आहे पण हे अनुक्रमे नाही आहे. इथं खेळण्या किल्ल्याचं विशाळगड हे आधी दिलेलं आहे आणि मुरुमदेवचं राजगड हे नंतर दिलेलं आहे. त्यामुळे हा पर्याय येणार नाही. पर्याय 1 हे योग्य आहे कारण मुरुमदेवला राजगड आणि खेळण्या किल्ल्याला विशाळगड. खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद व त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती? पंडितराव, पत्रव्यवहार सांभाळणे, सचिव, आज्ञापत्रे तयार करणे, अमात्य, परराज्याशी संबंध ठेवणे, सुमंत, जमा खर्च पाहणे. आणि पहा या ठिकाणी आपले योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. काय पहा, सचिव काय करतात? आज्ञापत्रे तयार करणे हे काय आहे? योग्य जोडी आहे. पंडितराव काय येणार आहे? धर्माची कामे सांभाळणे. तर सुमंत परराज्याशी संबंध ठेवणे, अमात्य जमा खर्च पाहणे. तर तुम्हाला जर याच्याविषयी म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळांविषयी जर तुम्हाला योग्य माहिती हवी असेल तर मी याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक पाठवेन. ज्या ठिकाणी मी त्यांची नावे आणि कामे एकत्र अपलोड केलेली आहेत.
मानवी उत्क्रांतीतील ताठ कण्याचा मानव इथं काय झालेलं आहे बघा, काय हवं, ताठ कण्याचा माणूस खालील पर्यायापैकी कोणता? ए. होमोसेपियन, चिंपांझी की होमो इरेक्टस? आणि आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे होमो इरेक्टस. ताठ कण्याचा मानव कोण होता? होमो इरेक्टस. होमोसेपियन्स म्हणजे काय? बुद्धिमान मानव. होमोसेपियन्स म्हणजे बुद्धिमान मानव. त्यानंतर एप हे काय होतं? हे मानव सदृश्य वानर होते. तुम्हाला जर हे होमोसेपियन, होमो इरेक्टस म्हणजे मानवी उत्क्रांतीचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही इयत्ता 5वी मधील मानवी वाटचाल ही तुम्ही काय करायचं आहे? अभ्यासायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला सखोल माहिती मिळणार आहे. नंतर शक्तिमान मानव, प्रगत म्हणजे होमोसेपियन, सेपियन हे सगळे जे प्रकार आहेत ते तिथे तुम्हाला सविस्तर अभ्यासाला मिळतील. मग मी इथं दिलेलं आहे पहा. कुशल मानव म्हणजे होमो हॅबिलस. लॅटिन भाषेत होमो याचा अर्थ मानव, हॅबिलस याचा अर्थ हातांचा कुशलतेने वापर करणारा. ताठ कण्याचा मानव म्हणजे होमो इरेक्टस. इरेक्टस म्हणजे ताठ उभे राहणारा. जंगलात लागणारे वनवे पाहून मानवाला अग्नीची ओळख झालेली होती, मात्र अग्नी निर्माण करण्याची कला त्यांना साध्य झाली नव्हती. हे ताठ कण्याच्या मानवाचं काय होतं? वैशिष्ट्य होतं. नंतर शक्तिमान मानव म्हणजे काय? तर निअँडरथल मॅन. इथं त्याला हे नाव देण्यात आलं होतं. आणि का असं नाव पडलं? तर सर्वप्रथम जर्मनी देशातील निअँडरथल इथं या ठिकाणी काय सापडले? ते अवशेष सापडले होते. अग्नी निर्माण करण्याची कला त्यांना साधलेली होती आणि हा प्रामुख्याने गुहेमध्ये राहत होता. नंतर पहा या ठिकाणी बुद्धिमान मानव म्हणजे होमोसेपियन. सेपियन म्हणजे बुद्धिमान आणि युरोपमध्ये याला क्रोमॅनॉन या नावाने ओळखले जात होते. त्यानंतर प्रगत बुद्धीचा मानव कोणता होता? होमोसेपियन, सेपियन जो आपण आता आहोत ते. सविस्तर माहिती इयत्ता 5वीच्या पुस्तकातून तुम्ही अभ्यासू शकता. पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. याचे कारण काय किंवा असे वाटण्याचे कारण आपल्याला ओळखायचे आहे बघा. तर पर्याय आहेत. कारण पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. काय? पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती फिरते. काय? सूर्याची भासमान भ्रमण. आणि याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून आपल्याला असे वाटते. पुढचा प्रश्न आहे पहा. खालील पर्यायापैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? कोलेरो, सांबर, कॅनझो, उलर. या विषयावर सुद्धा मी शॉर्ट एक अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे की गोड्या पाण्याची सरोवरे कोणती, कुठे स्थित आहेत, खाऱ्या पाण्याची सरोवरे कोणती, ती कुठे स्थित आहेत. तर आता आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2, सांबर सरोवर. कोणते सरोवर? सांबर सरोवर, जे की गोड्या पाण्याचे नाही आहे. खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा. रायगड, अलिबाग, डॅश डॅश, वांद्रे. आणि आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 3, मुंबई उपनगरला काय येणार आहे? वांद्रे. रायगडचे मुख्यालय अलिबाग येथे आहे, तर मुंबई उपनगरचे मुख्यालय वांद्रे येथे आहे. हा इथं समान संबंध आहे पहा. खालील पैकी अयोग्य विधान कोणते? की काय आहे? हिम व बर्फ यात फरक असतो. लिहिताना थोडी तर चूक झालेली आहे पहा. काय म्हटलेलं आहे इथं? हिम व बर्फ यात फरक असतो. नंतर हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात. हिम अपारदर्शक तर बर्फ पारदर्शक असतो. अतिउंच ठिकाणी हिमवृष्टी होते.
आणि आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय 2. हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात हे अयोग्य आहे, कारण त्यांचे गुणधर्म हे वेगवेगळे असतात. आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती राज्यांना संलग्न आहे? पर्याय आहेत 7, 8, 9, 6. पहा आणि योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. एकूण ते 7 राज्यांना काय आहे? संलग्न आहे. पर्याय 1. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. घटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या गोष्टीत समाविष्ट आहे? केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची की विशेष सूची? आणि प्रश्नाचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. काय होणार ती? समवर्ती सूची. आता याबरोबरच तुम्हाला केंद्र सूचीमध्ये समाविष्ट असलेले विषय, राज्य सूचीमध्ये समाविष्ट खालील पर्यायातील गटात बसणारा पर्याय कोणता? जागतिक आरोग्य परिषद WHO, जागतिक व्यापार संघटना WTO, अन्नधान्य व कृषी परिषद FAO. तसेच पर्याय 4 आहे संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषद म्हणजेच युनेस्को. आणि आपले योग्य उत्तर येणार आहे पर्याय 3 FAO म्हणजेच अन्नधान्य व कृषी परिषद. पुढचा प्रश्न. इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? प्राचीन, अर्वाचीन व मध्ययुगीन भाग पाडल्यास त्यानुसार संरचना म्हणतात. राजकीय, सामाजिक, आर्थिक भाग पाडल्यास त्या विषयानुसार संरचना म्हणतात. आणि पर्याय दिलेले आहेत फक्त अ, फक्त ब, अ आणि ब की कोणतेच नाही. आणि आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 फक्त ब. लास्ट प्रश्न आहे खालीलपैकी परिसर या घटकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे? तर ह्या सगळ्या ठिकाणी पहा परिसर नाही परिसरीय घटक पाहिजे. म्हणजे कसं हवं या ठिकाणी? परिसरीय घटक. या घटकामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, परिसरीय घटकाबद्दल कोणते विधान बरोबर आहे? याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय 3 गाव, शहरे हे सामाजिक घटक आहेत हे योग्य विधान आहे. कारण पर्याय 1 पहा पाऊस, वादळ, भूकंप हे भौतिक घटक आहेत म्हटलेलं आहे, तर हे चुकीचं आहे. पर्वत, नदी, समुद्र भौगोलिक घटक आहेत. गाव, शहरे सामाजिक घटक आहेत, तर निवडणुका या सांस्कृतिक घटक आहेत. योग्य विधान येणार आहे पर्याय 3 गाव व शहर हे सामाजिक घटक आहेत. अशा प्रकारे पहा आपण काय केलेलं आहे, एकूण 150 पर्यंतचे हे परिसर अभ्यासचे प्रश्न सोडवलेले आहेत. व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ऑल दी बेस्ट. धन्यवाद.